तर मला आज इथला रोड आणि नाल्या बघितल्यावर मी परेशान झालो. हे बापूनगरला वाळीत टाकल्यासारखं झालेलं. नालंदा नगरचा रोड केलेला आहे पण बापूनगरचा केलेला नाही. हे परिवर्तनाची लाट आहे. हे बाळासाहेब आंबेडकरांची, राहुल गांधीची लाट आहे. याच्यामध्ये बघा परिवर्तन नक्कीच होईल. आमचे बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री होतील. जुना काँग्रेस होता ते अशोकराव चव्हाण साहेबांचा होता. अशोकराव चव्हाण साहेबांनी कधी दलितांचा वार्डाचा कधी विकास होऊ दिलाच नाही. नमस्कार, मी वसुंधरा शर्वकर, बीपीएस मराठीचा हा विशेष भाग. आजच्या भागामध्ये आपण पाहतोय नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहोत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण जर पाहिलं तर आज आपण ज्या उमेदवाराशी संवाद साधणार आहोत ते काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी प्रचाराला लागलेले आहेत आणि या प्रभागामध्ये फिरत आहेत. आपण आज त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधत आहोत. सर नमस्कार, आपण या प्रभागामध्ये आज नागरिकांशी संवाद साधताय, प्रचार करताय. काय नागरिकांच्या समस्या काय येत आहेत का? नागरिकांच्या समस्या खूप आहेत. कारण नालंदा नगर आणि हे बापूनगर, हे बापूनगर मध्ये तर मी फर्स्ट वेळेस आलो, पहिली वेळेसच आलो मी इथं. तर मला आज इथला रोड आणि नाल्या बघितल्यावर मी परेशान झालो. कारण आतापर्यंत जे नगरसेवक होते त्यांनी नाही म्हणलं 10-15 वर्ष 20 वर्ष तरी झाले असतील नगरसेवक, आता जे पण असतील चालूचे काय आजी माझी, तर त्यांनी हे सर्व गोष्टी बघून सर्वे करून नालंदा नगर, बापूनगर, हे बापूनगरला वाळीत टाकल्यासारखं झालेलं. नालंदा नगरचा रोड केलेला आहे पण बापूनगरचा केलेला नाही. का केला नाही? हे करायला पाहिजे. कारण इथं पण लोक राहतात, इथं पण लोकसंख्या आहे. हे इथं कचरा कुंडी रस्त्यावर पडलेली दिसायली, नाल्याचे काम बरोबर नाहीत. आणि हे रस्ता तर एखाद्या खेड्यातल्या गावासारखा रस्ता दिसायलाय. दगड इटी विटी पडलेली आहेत या रस्त्यावर. बरं, आता प्रभागात फिरताय, प्रभागातल्या नागरिकांशी संवाद साधताय, तर ते तुम्हाला ज्या वेळेस या समस्या सांगतायत तर यापूर्वी काही उमेदवारांनी या ठिकाणी आश्वासन दिलेले आहेत का, नसता करणार आहोत किंवा केले नाहीत, असं काय आहे का? आता त्यांचं तर काय आम्हाला माहिती नाही, त्यांनी आश्वासनं दिली असतील. मात्र मी आता बापूनगर, नालंदा नगरच्या रहिवाशांना ठामपणे सांगतो आणि आश्वासन देतो की मी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार, माझी आई सुनीता रूपक जोंधळे, आणि काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार नाफे साहेब, देशमुख साहेब, कल्याणकर साहेब, तर असंच आम्हाला आमच्या पॅनलला जर यांनी निवडून दिलं नालंदा नगर, बापूनगरच्या रहिवाशांनी, तर आम्ही इथल्या रस्त्याचं काम, इथलं नारळ फोडूनच या रस्त्याचं काम सुरुवात करू. आम्ही स्टार्टिंगला इथंच नारळ फोडू, याच गल्लीचं, इथलच नारळ फोडू या गल्लीचं, आपल्या रोड करून टाकू. पहिलं आम्हाला एक वेळ संधी द्यावी, आम्हाला एक वेळ संधी द्यावी आणि आमचं पूर्ण पॅनल निवडून आणावं. नक्कीच तुम्ही म्हणताय की तुम्ही निवडून आलात की पहिलं काम या रोडच तुम्ही करणार आहात, या लोकांचेच प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. तर आपण पाहतोय की अनेक वर्षापासून या ठिकाणी नांदेडवरती काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. काँग्रेसची आतापर्यंत सर्वाधिक महापौर राहिलेले आहेत, सर्वाधिक सत्ता काँग्रेसची राहिलेली आहे. आता मात्र वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचं या ठिकाणी आघाडी आपल्याला दिसून येत आहे. तर यावेळेस या आघाडीचा फायदा होईल का? होईल, नक्कीच होईल. हे परिवर्तनाची लाट आहे. हे बाळासाहेब आंबेडकरांची, राहुल गांधीची लाट आहे. याच्यामध्ये बघा परिवर्तन नक्कीच होईल. कारण वंचित आणि काँग्रेस हे एक व्हावं म्हणून तरोडा बुजुर्गच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चर्चा होती की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पार्टी यांनी युती केली पाहिजे, हे एक झाले पाहिजे, तरच आपण महाराष्ट्रावर आपला वंचित बहुजन आघाडीचा आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री राहील. म्हणजे आमचे बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री होतील. तर आपल्याला काँग्रेस आणि वंचितची साथ मिळालेली आहे. त्यामुळं आपल्या नांदेडमध्ये तर परिवर्तन होईलच होईल, पण इतर जिल्ह्यामध्ये पण परिवर्तन होईल. नांदेड जिल्ह्यामध्ये असा कोणताही असा दलित आणि मुस्लिम जो बहुसंख्य जे एरिया आहेत, म्हणजे वार्ड आहेत, त्या वार्डाचा विकास कधी झालाच नाही.
जुना काँग्रेस होता ते अशोकराव चव्हाण साहेबांचा होता. अशोकराव चव्हाण साहेबांनी कधी दलितांचा वार्डाचा कधी विकास होऊ दिलाच नाही. आणि मुस्लिम वार्डांचा तुम्ही नांदेड जिल्ह्यातल्या कोणत्याही वार्डामध्ये जाऊन बघशाल तर कांतात दलित वार्डाची आज बी तीच अवस्था आहे जी आज 15-20 वर्षापासून आहे. तेच जशाला तसे रस्ते नाल्या जशाला तसे आज बी तशाला तसेच रोड आहेत. काही जागेवर अर्धवट केलेले आहेत, जशाला तशा नाल्याचं. ठीक आहे, आपण प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताय. काय सर तुमचे काय प्रश्न आहेत प्रभागात? आता प्रभागातील स्वतः नागरिक आमच्या सोबतच आहेत. आज ह्या प्रभागाला महानगरपालिकेमध्ये जाऊन 15-16 वर्ष होत आहेत. महानगरपालिकेची मध्ये 2 टन नगरसेवक होऊन गेलेले आहेत. आणि नगरसेवक येतात जातात ह्या वार्डाला, कोणी नंतर 5 वर्षाच्या बाद कोणी बघत नाही. हा दलित वार्डाच्या जेवढ्या निधी आहेत त्या निधी उचलल्या जातात, पण दलितांच्या वार्डाची कुठे विकास होत नाहीत. हा आणि आता जी सध्याची जी चर्चा आहे लोकांना एक चांगला विचार केलेला आहे की एक चांगलं पॅनल निवडून पुढे नेऊत. बाळासाहेबांच्या, राहुल गांधीच्या विचारांचं काँग्रेस आणि बाळासाहेबांची वंचित बहुजन आघाडी स्वच्छ आणि कांतात जे चांगले एकमेव चांगले असे एकनिष्ठ नगरसेवक उद्या खंबीरपणे समाजाचे काम करणारे असे नगरसेवक पुढे नेऊन लोकांचा विचार स्वतः आहे. आणि दलित वर्गांचा विकास होण्यासाठी फक्त वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पार्टी हेच दलित वार्डामध्ये विकास करू शकतील, कारण दुसरे कोणीही करू शकत नाहीत. सगळे काही आपल्या आपल्या पोळ्या भाजून घेतात, समाजाच्या निध्या आपल्या आपल्या घरी घेऊन जातात. पण आपण पाहिलंय की आजवर काँग्रेसची सत्ता होती, या दलित वस्तीकडे जो काही दलित निधी येतो त्याच्यातून विकास झाला नाही का प्रभागात? आता हे विकास तुमच्या समोरच आहे बघा ना. हा विकास बघा ना, तुमच्या समोर आहे. हा विकास तुम्ही मागे बघा, विकास तुमच्या समोरला आहे. मी म्हणत नाही असं की तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता की विकास किती झालेला आहे. विकास एवढा झालेला आहे की आज स्वतः जनता म्हणत आहे की बाबा आम्हाला माणसं दुसरी निवडून द्यायची आहेत. जाणून बुजून या ठिकाणी विकास केला गेला नाही का? विकास आता ते नगरसेवकांना माहित. आणि जे महापौर होते त्या महापौरांना माहित. नक्कीच. कारण समाजाला, दलित समाजाला, मुस्लिम समाजाला भरपूर निधी येते. वार्डाला हर समाजाला निधी येत असते. त्या निधीचा समाजाचा वार्डातला विकास झाला पाहिजे. स्वतः आज या वार्डातले लोक आहेत थांबलेले ह्या, कारण का लोकांना भरपूर त्रास आहे. आज नांदेड जिल्ह्यातला कुठेही विकास नाही. पाऊस पडल्याच्या बाद तुम्ही कालच्या पावसाळ्यात बघले असाल, नाली आणि रोड ह्याच्यामध्ये फरक कळणार गेला मेन सिटी मध्ये की बाबा पाणी किती साचू लागलं होतं. आज नांदेडचा एवढा विकास आहे. तुम्हाला काय वाटते की या भागाचा विकास का झाला नाही? चालू आहे. मी नालंदा नगर येथील रहिवासी आहे आणि गेल्या 15 ते 20 वर्षापासून मी इथं राहतो. पण स्वामी साहेब जेव्हा नगरसेवक होते तेव्हा त्यांनी रोड करून दिला. तेव्हापासून 15 वर्षापासून हा रोड खराब जे झाला कोणाचंच लक्ष नाही. आम्ही वेळोवेळी नगरसेवक, आमदार साहेब यांना भेटलो, पण त्यांनी आश्वासनं दिली, पण आजपर्यंत हा रोड झालेला नाही. निवेदनं दिले, दुर्लक्ष केलं आणि आमच्या गल्लीचं समजा मजाक उडवल्यासारखा प्रश्न झाला आणि त्याच्यातून आम्ही हा मार्ग काढत आहोत. मुस्लिम महिलांचा इथे एक ऍक्सिडेंट झाला, गाडी स्लिप झाली या खराब रोडमुळं. तसा आम्ही या रोडचा उपभोग घेत आहोत. आम्हाला ड्रेनेज आणि नालीचा रस्ता नाही. हे करणं जे उमेदवार करून द्यायची आमची अशी आहे त्याच्याकडे आमचं लक्ष राहील. नक्कीच. आपण आज पाहिलो की प्रभाग क्रमांक 2 मध्ये नालंदा नगर या भागामध्ये आपण आलो. या ठिकाणी अनेक समस्या या ठिकाणी नागरिकांच्या दिसून आल्या आहेत. उमेदवार सुद्धा वंचितचे आणि काँग्रेसचे या ठिकाणी प्रभागामध्ये प्रचाराला येत असताना त्यांच्याकडे सुद्धा अनेक नागरिकांनी त्यांच्या समस्या सांगलेल्या आहेत असं त्या ठिकाणी आपण व्यक्त केलेल्याचं आपण दिसून आलेलं आहे. तर नक्कीच अनेक प्रभागामध्ये अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रश्नावर आपण सतत जाणून घेणार आहोत आणि या प्रचार माध्यमातून आपण सर्वांशी संवाद साधणार आहोत. तोपर्यंत इथंच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.